नमस्कार आहे. आठवडे बाजार आहे. बाजाराला जायचं आहे. लवकर आवरलेलं पण आहे. सोबत माझी लाडकी लेक पण आहे. तर आता होणार आहे माझी फजिती. बाजारात गेल्यानंतर एका हातात असणार माझी पिशवी, एका हातात असणार आहे लाडकी लेक आणि कुठंतरी ह्या पंजामध्ये माझे पाकिट असणार आहे. म्हणजे पिशवी भाव म्हणजे भाजीपाला घेताना पैसे द्यायचे, भाजीपाला घ्यायचे, लाडकी लेक पण सांभाळायची. म्हणून असंच डीपली विचार करत असताना माझ्या डोक्यात एक विचार आलेला आहे की लांब आपण शेतकऱ्यांची व्हिडिओ बघतोय की ज्यांचे खूप नुकसान झालेलं आहे, त्याच्यावरती आपण एक दुःखद कमेंट लिहितो. बापरे किती वाईट झालं त्या बिचाऱ्याचं, आता त्यांनी कसं करायचं, काय करायचं असं विचार करतो आणि असं एक दुःखद भरी कमेंट आपण त्यांना लिहितो. आणि आज बाजारात गेल्यानंतर किंवा जाताना काही मनुष्य प्राणी असे करणार आहे की 15 देताय का तुम्ही आम्हाला, 30 रुपयांनी अर्धा किलो जर असेल 25 रुपयांनी द्या ना अर्धा किलो, 20 रुपये पावशेर असेल तर 15 रुपयांनी द्या ना पावशेर. असे घाणेरडे प्रकार अजिबात करू नका. खरंच शेतकऱ्यांची जाणीव जर ठेवायची असेल ह्या सिच्युएशनमध्ये तर आजच्या बाजाराला भाव ताव करायचा नाही. गुमान घ्यायचं, जे लागते ते. पटले तर घ्या ना, तुम्हाला वाटतंय ना घ्या बाबा, तो म्हणजे माल चांगला आहे, पैसे घेतोय ना पण माल तर चांगलं देतोय ना आपल्याला, गुमान घ्या ना. पटते तर घ्या, नाही तर दुसरे दुकान बघा, दुसऱ्या भाजीवालीकडे जा ना. उगाच तिथं थांबायचं, नखरे करायचे, भावताव करायचे, नका ना घेऊ, निघा. कशाला एवढं वाढीव कार्यक्रम करताय. तर मला एवढं सांगायचं होतं. हा माझा विचार जर तुम्हाला आवडला असेल कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. टाटा बाय बाय.